तुम्ही पाहिलेलं स्वप्न जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही कामाची पद्धत बदला, तुमचे तत्व नाही. म्हणजे वृक्ष आपली मुळं कधी बदलत नाहीत, ते फक्त आपली पानं बदलत राहतात. नमस्ते, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हिस्ट्री बाय सचिन गोळी या युट्यूबच्या चॅनलवरती. आज 29 ऑक्टोबर 2023 आणि आज 2022 मध्ये PSI पूर्व परीक्षा त्याची जी ऍडव्हर्टाईज झाली होती, तर ह्या ऍडव्हर्टाईजची आज मुख्य परीक्षा झालेली आहे. अर्थातच ह्या मुख्य परीक्षेमध्ये PSI मुख्य परीक्षेमध्ये जेवढे काही इतिहासाचे प्रश्न आलेले होते, साधारणतः 10 प्रश्न इतिहासाचे आहेत. हे ऍव्हरेज प्रत्येक परीक्षेमध्ये विचारलं जातं आणि या इतिहासाच्या प्रश्नाचे अतिसंभाव्य उत्तरे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय. मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही यावर्षी ते स्टार असतील किंवा ती टोपी असेल, तर ह्या दोन्हीचे मानकरी तुम्ही असणार आहेत आणि हक्क तुमचा आहे त्याच्यावरती. मग तुमची उत्तरं बरोबर आहेत की नाही हे बघण्यासाठी आपण ही उत्तरे, अतिसंभाव्य उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सर्वात महत्वाचं की आतापर्यंत तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न केले होते. मुख्य परीक्षा काही लोकांची शेवटची असू शकते, काही लोकांची पहिली असू शकते, काही लोकांच्या 2-3 परीक्षेनंतरचा अनुभव हा असू शकतो जो आजची परीक्षा दिली. आणि आजच्या परीक्षेचा आढावा जर घेतला तर अवघड होती की सोपी होती, याच्यामध्ये मी जर बोललो की अवघड आहे तर सोपी गेली त्यांना खूपच सोपी वाटणार आहे, आणि खूपच परीक्षा सोपी होती किंवा आजचा पेपर खूपच सोपा होता असं जर म्हटलं तर ज्यांचा अभ्यास नाही आणि ज्यांना खूपच अवघड गेलेला आहे किंवा ज्यांचं वाचन कमी झालं अशा मुलांसाठी खूपच हे शब्द जड वाटतील. त्याच्यामुळं हे अवघड आणि सोपी याच्यामध्ये न अडकता ही परीक्षा तुमच्यासाठी सर्वोत्तम गेली असं मी म्हणेल. आणि म्हणून या टोपीचे आणि खांद्यावर येणाऱ्या स्टारचे हे मानकरी 100% तुम्ही असणार आहे. कारण का तर ही परीक्षा म्हणजे 1942 मध्ये महात्मा गांधीजींनी छोडो भारत ह्या आंदोलनाच्या दरम्यान करो किंवा मरो म्हणजे डू ऑर डाय ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये जशा पद्धतीनं एक ऍक्टिव्हिटी सुरू केली होती, अगदी देशव्यापी चळवळ सुरू केली होती, तशी तुमच्या अस्तित्वाची लढाई होती आणि त्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये तुम्ही सर्वोत्तम तुमचे प्रयत्न केले. म्हणून ही कॅप अर्थातच हे स्टार्स वगैरे असतील हे आज मानकरी तुम्ही होणार आहात. आणि म्हणूनच चांगल्या पद्धतीने फिजिकल म्हणजे ग्राउंडची तयारी तुम्ही करावी अशी माझी अपेक्षा आहे. आपण सुरुवात करण्याच्या अगोदर काही युट्यूबला व्हिडिओ घेतले होते आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी वारंवार सांगितलं होतं की मुख्य परीक्षेचा एरिया कोणता असतो, पूर्व परीक्षेचा एरिया कोणता असतो, आणि त्या अनुषंगाने आपण खूप सारे व्हिडिओ घेतले होते. त्याच्यामध्ये काही विशेष महत्वाचे जयंती यांचे सगळे व्हिडिओ घेतले होते, महापुरुषांचे IMP फॅक्ट सिरीज टाकली होती, 7 व्हिडिओ त्याचे झाले होते आणि काही अतिसंभाव्य सिरीज ही टाकलेली होती. त्या सगळ्या व्हिडिओचा जे आपल्या चॅनलवरती आहेत किंवा सबस्क्राईब नसेल केलं तर ज्यांनी केलेलं आहे आणि ज्यांनी बघितले त्यांना 100% फायदा झालेला आहे. तर मग आजचा जो पेपर झालेला होता ह्या पेपरमध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचे प्रश्न कोणते आले होते आणि त्याची अतिसंभाव्य उत्तर आहे. आता अतिसंभाव्य म्हणजे जे प्रश्नाचं उत्तर तेच आहे ते असणारच आहे, परंतु आजच्या 10 प्रश्नामध्ये 2 प्रश्न असे आहेत, ह्या 10 प्रश्नामध्ये 2 प्रश्न असे आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरं थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला गोंधळात टाकू शकतात, परंतु त्याची तंतोतंत उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करू. कारण का तर आयोग कधी कधी हॅशटॅग मध्ये टाकू शकतं किंवा त्याचा संदर्भ एक वेगळा देऊन ते उत्तर मात्र बदलू शकतं. त्याच्यामुळे आपण अतिसंभाव्य हे कॅटेगरीमध्ये टाकून देतो. तर 2 प्रश्नांची उत्तरं थोडक्यात मध्ये फक्त काय आहेत तर संदिग्ध आहेत, बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तंतोतंत आहेत. तर भाऊ महाजन यांचं प्रभाकर वर्तमानपत्र आहे, जो पेपर टेलिग्राम किंवा वेगवेगळ्या साईट वरती अवेलेबल आहे, तर तो आपण इथं कॉपी पेस्ट करून देतो तुम्हाला. तर भाऊ महाजन हे 3 नंबरला जिथं, ठीक आहे, भाऊ महाजन प्रभाकर आहे. त्यानंतर वीरेश्वर क्षत्रे यांनी ज्ञान सिंधू नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. नारायण गणेश चंदावरकर न्यायमूर्ती हे यांनी साधारणतः महत्वाचं वर्तमानपत्र 4 नंबर इंदू प्रकाश, ठीक आहे, 1860 नंतरचं. रावसाहेब विश्वनाथ मंडलिक यांनी वर्तमानपत्र जे सुरू केलं होतं, म्हणजे इथं 4 आल्यानंतर इथं 2 आलं, म्हणजे नेटिव्ह ओपिनियन हे वर्तमानपत्र. म्हणजेच इथं एक लिहिण्याची किंवा सोडवण्याची पद्धत जी आहे तर ऑप्शन्स अशा पद्धतीने लिहा म्हणजे तुम्हाला उत्तर शोधायला खूप सोपं जातं. आणि सगळ्यांनी बऱ्यापैकी हे उत्तर अशा पद्धतीने सोडवलं असेल तर 3, 1, 4 आणि हे आपल्याला ऑप्शन नंबर सापडतो 2. तर इथं 2 नंबरचा पर्याय हा योग्य उत्तर आहे, ठीक आहे. याच्यामध्ये निर्विवादपणे 2 उत्तर येतात, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका किंवा कोणत्याही प्रकारचं डाऊट घेण्यासारखं काही नाही. त्यानंतर नंबर 2 चा प्रश्न पडतो, म्हणजेच या साइड मधला 27 नंबरचा प्रश्न आहे. स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी कोणत्या वर्तमानपत्रात क्रांतिकारी
याविषयी लेखन केलेलं होतं. हे वर्तमानपत्र यांचं आहे का? नाही. तर क्रांतिकारी लिखाण करण्यासाठीच वर्तमानपत्र आहे आणि त्याचं उत्तर जे आहे तर विहारी हे उत्तर आहे, क्रांतिकारी लेखन केलेलं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 3 नंबरचा पर्याय योग्य येतो. ठीक आहे. केसरी हे लोकमान्य टिळकांशी संबंधित आहे, लक्षात ठेवा, परंतु हे क्रांतिकारी आहे, जहालवादी वर्तमानपत्र आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं विहारी हे वर्तमानपत्र सावरकर लिखाणासाठी ते वापरत होते. नंबर 27 चा प्रश्न आहे. नंबर 27 आणि 30 नंबर ह्या दोन्ही प्रश्नामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काहीतरी साशंकता आहे, परंतु तंतोतंत उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय आपण. चुन्नीलाल मेहता यांनी सहकारी तत्वावर साखर कारखाना तयार करण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतात? प्रयत्न केला. परंतु साखर कारखाना केला का? नाही. अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहिला साखर कारखाना सहकारी तत्वावरचा सुरू झाला, परंतु असं म्हटलं जातं की यांनी प्रयत्न केला परंतु तो सक्सेस झालेला नव्हता. विधान बरोबर असू शकतं. धनंजय गाडगे, डॉक्टर धनंजय गाडगे म्हणजेच आपलं प्लॅनिंग कमिशन असेल, ठीक आहे, त्यालाच आपण नियोजन आयोग वगैरे म्हणतो. हा, याच्यामध्ये उपाध्यक्ष किंवा सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे हे होते. तर यांच्याच मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सहकारी तत्वावरती साखर कारखानदारीचा शुभारंभ झाला. हे विधान दोन्ही बरोबर आहे. 1905 नंतर मुंबईत कापड कारखानदारी मध्ये तेजी आलेली होती. तर 1905 नंतर म्हटलं जातं. म्हणजेच काय आहे तर अनेक संदर्भांचा जर उल्लेख केला किंवा रेफरन्सेस जर पाहिले तर हे तिन्हीच्या तिन्ही पर्याय योग्य उत्तरामध्ये येऊन जातात. म्हणजे ए बी सी हे तिन्हीच्या तिन्ही बरोबर उत्तरे येऊन जातात. मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो इतिहासामध्ये असा प्रश्न का आला, तर हा इकॉनॉमिक्सला टच करणारा प्रश्न आहे, परंतु इतिहासात विचारला कारण हा ब्रिटिश पूर्व कालावधीमध्ये झालेली एक ऍक्टिव्हिटीज होती आणि म्हणून हा प्रश्न आपल्याला इतिहासामध्ये कन्सिडर करायचा आहे. पुढील प्रश्न आहे 29 नंबरचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कालक्रमानुसार रचना करा. त्यांनी ज्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या होत्या तर ह्या सगळ्या घटना आपल्याला कालानुक्रमे लावायच्या आहेत. मग इथं खूप सुंदर काम केलंय ह्या स्टुडंटनी. काय केलं तर घटना आणि त्याच्या समोर वर्ष लिहिलं. ऍक्च्युली हा प्रश्न सोडवण्याची ही सर्वोत्तम पद्धत आहे. अशाच पद्धतीने हा सोडवला पाहिजे. मी आपल्या युट्यूब वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शाहू फुले आंबेडकर हे आमचे उद्धार करते, म्हणजे माझा उद्धार करणारे हे महापुरुष आहेत. कदाचित प्रत्येक परीक्षेमध्ये शाहू फुले आंबेडकर यांच्यावरती प्रश्न कंपल्सरी असतोच. त्यापैकी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती 2 प्रश्न आलेले आहेत. चिरनेरची 1930 ची चळवळ, शेतकऱ्यांचं आंदोलन, आणि त्याचबरोबर हे महत्वाचा प्रश्न आहे. मग आंबेडकरांच्या आयुष्यामधील काही महत्वाच्या संघटना स्थापन झाल्या किंवा काही विधेयक मानलं, त्याच्यावर त्या आंबेडकरांच्या ह्या घटना कालानुक्रमे लावायच्या आहेत. तर सर्वात महत्वाचं मुंबई विधिमंडळात महार वतन सुधारणा विधेयक मानलं. आता हे महार वतन विधेयक कोणी मांडलेलं होतं तर सी.के. बोले यांनी पहिल्यांदा मांडलेलं होतं. 1926 पासून, ऍक्च्युली 1921 पासून कामाला सुरुवात केली होती. 1926 मध्ये मांडलेलं होतं. नंतर डॉक्टर आंबेडकरांनी 1937 मध्ये जेव्हा ते बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून होते तर त्यावेळी इथं आंबेडकरांनी हे विधेयक मांडलं होतं. पण लक्षात ठेवा 1926 नंतर 1927 मध्ये जेव्हा महाड या ठिकाणी बहिष्कृत भारत समाजाची किंवा बहिष्कृत भारत संस्थेची किंवा इथं दिलेले शेतकऱ्यांनी सभेचे, तिथं लोकांना सार्वजनिक पानवटे खुले केले, परंतु लोक घाबरत होते सवर्णांना, आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी काय केलं तर अशा प्रकारचं 14 तळ्याचा सत्याग्रह तिथं केला. आणि त्याचबरोबर असमानतेवरती आधारित असणारी मनुस्मृती सुद्धा तिथं गंगाधर सहस्त्रबुद्धे, निळकंठ सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते काय केली होती तर ती जाळलेली होती. म्हणजेच इथं 1927 मध्ये डॉक्टर आंबेडकर बॉम्बे प्रेसिडेन्सीचे म्हणजे विधिमंडळाचे सदस्य असताना 1930 मध्ये परत त्यांना एकदा सदस्यता वाढवून दिलेली होती. तर त्यावेळी त्यांनी महाड या ठिकाणी 14 तळ्याचा सत्याग्रह अशा पद्धतीनं हे विधेयक तिथं काय केलं होतं त्यांनी बोललेलं होतं. परंतु याचा संदर्भ हा 1930 पर्यंत 27 पर्यंत लागत नाही. तर स्पष्ट आहे की हे 1937 मध्ये जातं. आता 37 मध्ये का जातं तर त्याचं कारण हे आहे 1935 चा भारत शासन कायदा, 35 च्या भारत शासन कायद्यानुसार 1937 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 11 प्रांतामध्ये काँग्रेस सरकार आलं. 11 प्रांतापैकी 8 प्रांतात इंडियन नॅशनल काँग्रेस आणि 3 प्रांतात मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांचं सरकार आलेलं होतं. मग या प्रांतामध्ये बॉम्बे प्रांत सर्वात महत्वाचा होता आणि बॉम्बे प्रांतात सरकार आलं त्यावेळी विरोधी पक्ष नेता म्हणून डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर इथं आलेले होते. हा, त्यांनी हरिजन हा शब्द वापरू नका असंही बोलले होते. आणि त्याचबरोबर दुसरं महत्वाचं की यांनी इथं महार वतन सुधारणा विधेयक सुद्धा मांडलेलं होतं. तर या महार वतन यावरती अजून एक महत्वाचे व्यक्ती येतात, ते जोडले जातात कोणते, तर छत्रपती शाहू महाराज यांनी महार वतने रद्द करा. आणि आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं होतं की तुमच्या जातीला लागलेलं हे जे काही लेबल आहे तर हे तोडून टाका. हे शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकरांचं काम महार वतन याच्यावरती होतं. सी.के. बोले हेही त्याला जोडले जातात. त्याचबरोबर भास्करराव जाधव जे कोल्हापूरचे प्रतीक शाहू महाराज किंवा दुसरे शिल्पकार म्हटलं जातं ते यांनाही जोडलं जाऊ शकतं. तर हे विधेयक जातं 1937 ला. त्यानंतर समाज समता संघाची स्थापना ही 1927 ला केलेली होती. समाज समता संघाची स्थापना कुठे, महाडच्या त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या दरम्यानच, म्हणजे ते बैठकीमध्येच केली होती. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना ही 1924 ची आहे. ओके, तर ऑलरेडी लिहिल्यामुळे थोडंसं सोपं जातं, परंतु मला इथं लिहिता येतं 1924 ची आहे. तर सर चिमनलाल सेटलवाड हे हंटर कमिशन म्हणजे अर्थातच जालियनवाला बाग हत्याकांड याच्यानंतर काँग्रेसची एक कमिटी जी बनवली होती, तर दुसरी ब्रिटिशांची बनवली होती हंटरची यांच्या अध्यक्षतेखाली. तर त्याच्यामध्ये 3 लोक होती, सर सय्यद अहमद खान, त्याचबरोबर चिमनलाल सेटलवाड आणि पंडित जगत नारायण. तर त्यापैकी सर चिमनलाल सेटलवाड तर हे त्याचे अध्यक्ष होते या बहिष्कृत हितकारिणी सभेचे. आणि इथं आंबेडकरांनी दलितांसाठी बहुजनांसाठी खूप मोठा संदेश दिलेला होता की उठा जागे व्हा वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हे आंबेडकरांच्या युट्यूबच्या लेक्चर मध्ये सविस्तर सांगितले. काळाराम मंदिर सत्याग्रह हा 1930 चा आहे, 30 पासून 1934 पर्यंत चाललेला होता. म्हणून याचं उत्तर आपल्याला जे सापडून जातं तर याच्यामध्ये नंबर 1 ला इथं सी येऊन जातं. ठीक आहे, नंबर 1 ला हे सी ऑप्शन आला. त्याच्यानंतर दुसरं सर्वात महत्वाची घटना 27 ची बी आलं. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची घटना मंदिर सत्याग्रहाचा डी आला. आणि त्याच्यानंतर ए हा ऑप्शन यायला पाहिजे होता, परंतु ए शेवटी इथं कुठंच दिलेला नाही. लक्षात ठेवा, ए शेवटी कुठे दिलं नाही. मे बी हा क्वेश्चन हॅशटॅगला जाण्याची शक्यता आहे. तरी पण लक्षात ठेवा की इथं जो 2 नंबरचा पर्याय जो दिलेला आहे तर इथं डी हे शेवटी दिलेलं 1930 ला. ठीक आहे, डी 1930 ला. मग यांचं मत काय आहे की 3 नंबरला हा ए आहे. मग यांचं मत असं आहे की 1927 च्या दरम्यान हे आलेलं असावं किंवा आंबेडकरांनी बोललेलं असावं, परंतु ते ऑथेंटिक बनत नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा संदर्भ आणि ते जुळत नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न हॅशटॅग पर्यंत जाऊ शकतो, परंतु आयोगाचा काही नेम नाही, तो उत्तर कोणतेही देऊ शकतं. तर इथं 2 सुद्धा देऊ शकतं. पण या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला वर्ष सांगितलेलं आहे व्यवस्थितपणे की कोणता आहे. तर हा जो ए आहे हा शेवटीच यायला पाहिजे, म्हणजे सी बी डी ए हा योग्य ऑप्शन या उत्तराचा आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुढच्याही परीक्षेला तुम्हाला 100% एखादा प्रश्न विचारतील, तर त्याची लिंक खाली आहे युट्यूबच्या लेक्चरचे, तर त्याच्यावरून तुम्ही सगळं बघून घ्या शाहू फुले आंबेडकर यांचे लेक्चर. पुढे प्रश्न आहे सर्वात महत्वाचा, हा एक संदिग्धता वाला प्रश्न आहे. तर 25 सप्टेंबर 1930 ला चिरनेर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी झालेल्या कोणत्या कार्यकर्त्याला म्हणजेच कोणत्या कार्यकर्त्याला पोलिसांच्या खुनाचा खटला किंवा कट केल्याच्या आरोपावरून शिक्षा दिली होती. तर याच्यामध्ये आपल्याला काही व्यक्तींची नावं दिलेली आहे, 2 आणि 1 ऑप्शन दिलेला आहे. तर नानासाहेब देव जे आहेत, हे नानासाहेब देव म्हणजेच विदर्भाचे टिळक असं म्हटलं जातं, विदर्भाचे टिळक म्हटलं जातं. मग नानासाहेब देव यांचा ऑप्शन इथं कट झाला, नंबर 1 चा ऑप्शन कट झाला. म्हणून बाकीचे राहिलेले ऑप्शन्स कोणते, तर केशव गणेश गुप्ते, प्रभाकर रास्ते, बरोबर. त्यानंतर वसंत महादेव बेडेकर, नारायण धुंडू खरे आणि त्र्यंबक नारायण बेडेकर. तर हे बेडेकर बंधू यांच्याबद्दल थोडीशी शंका आहे, तरी सुद्धा हे तिन्हीचे तिन्ही ऑप्शन्स बरोबर असावेत असं मला वाटतं एक अभ्यासक म्हणून. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ब, क आणि ड हे उत्तर यायला पाहिजे. तरी पण आयोगाच्या आन्सर की पर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या आपल्याला वेट करायचे. तरी पण या प्रश्नाचं उत्तर माझ्या मते हा 4 नंबरचा पर्याय योग्य आहे. संदर्भ जर काही एक्स्ट्रा सापडला तर खाली कमेंट बॉक्स मध्ये उत्तर चेंज होऊ शकतं, तर कमेंट बॉक्स मध्ये मी तुम्हाला लगेच पिन करून देईन. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. 1817 ते 1818 मध्ये खालीलपैकी कोणी गौण, बघा प्रश्न सोडवत असताना अशा शब्दांना तुम्हाला हायलाइट करायचं इथून पुढच्या परीक्षेमध्ये. तर गौंड आणि इतर आदिवासींच्या जमात प्रमुखांना एकत्र आणून इंग्रजांशी लढा दिलेला होता. आता इतर जाती कोणत्या होत्या, तर सर्वात महत्वाची भिल्ल ही जमात होती. ठीक आहे, मग गौंड आणि भिल्ल ह्या जमाती आल्या. तर याच्यामध्ये सेवाराम घिसाडी, ह्या घिसाडी यांना सेवाराम सोनार असंही म्हटलं जातं. नांदापूर अर्थात राजे आप्पासाहेब भोसले नागपूर आणि आप्पासाहेब पटवर्धन जमखिंडी, म्हणजेच हे तिन्हीचे तिन्ही व्यक्ती
1857च्या उठावाशी संदर्भित आहेत. त्याचबरोबर चिल नाईक हे जे उत्तर आहे हदगाव चिल, आणि 1857च्या अगोदर पूर्वीचे जे उठाव आहेत, हा टॉपिक आहे 1857च्या पूर्वीचे उठाव जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर झालेले होते संपूर्ण भारतामध्ये. तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रमुखांना एकत्र आणलं आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये एक मोठं वातावरण तयार करण्याचं काम यांनी केलेलं दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यापूर्वी 1857च्या उठावावरती आप्पासाहेब पटवर्धन जमखिंडी हमखास प्रश्न विचारलेला आहे. इथं आप्पासाहेब भोसले यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे कोणतं? चिल नाईक हे. यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे जातोय. क्रांतिकारकांच्या कार्याविषयी योग्य जोड्या लावायच्या आहेत. आता क्रांतिकारकांचं कार्य काय दिलेलं आहे, तर त्यांच्या संघटना, त्याचबरोबर त्यांचं काम कोणत्या पद्धतीने चालत होतं यावरती प्रश्न विचारलाय. मग काही गुप्त संघटना आहेत, काही एरिया आहेत, कोणी काही काम केलेलं आहे की यावरती प्रश्न टाकलाय. पहिला आहे कोण? डॉक्टर सिद्धनाथ काणे. सिद्धनाथ काणे हे कुठे जातात, तर यवतमाळ. यवतमाळ म्हणजेच इथं 2 नंबरचा ऑप्शन आला, तर इथं लिहून टाका 2 नंबर, म्हणजे तुम्हाला परत उत्तर शोधत असताना सोपं जातं. हे पुढच्या परीक्षेसाठी अतिशय सोपा हा उपाययोजना करायची आपल्याला. त्यानंतर श्रीधर परांजपे आणि बुवा उपाध्ये हे जातात कुठे? आर्य बांधव समाजामध्ये. आर्य बांधव समाजाला सदाशिव नीलकंठ जोशी हे बीडच्या उठावामध्ये जातात. ह्या बीडचा उठाव इथं आला. त्यानंतर गोविंद नारायण पोतदार हे मुंबई म्हणजे माहीम या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचा कारखाना, म्हणजे इथं 3 नंबर मध्ये गेलं हा बॉम्ब बनवण्याचा कारखाना. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 2, 1, 4 आणि 3. म्हणजे तुम्हाला एक जरी जमत असता ऑप्शन तरी सुद्धा तुम्हाला जमलं असतं. म्हणजे माझे एक मित्र आहे, आता PSI परीक्षा दिली आणि ते तुरंत माझ्याजवळ आले आणि आल्यानंतर या प्रश्नाचं उत्तराचं त्यांनी विश्लेषण सांगितलं की माझा एक क्लासमेट होता आणि त्याच्या वडिलांचं नाव गोविंद होतं आणि तो नेमका माहीमचा होता. म्हणजे हे मित्र मुंबईचे आहेत आणि यावर्षी फिक्स PSI आहेत. ठीक आहे. पेपर खूप सुंदर गेला. आय होप्स की सगळ्यांनाच पेपर चांगला गेला आणि तुम्ही सगळेजण माझे मित्र किंवा मैत्रिणीसारखे आहात. तर त्याच्या वडिलांचं नाव गोविंद, मग माहीमचा गोविंद म्हणून त्यांना ते क्लिक झालं आणि त्यांनी पटकन गोविंद म्हणजेच माहीम, तर 3 नंबर डी ला 3 नंबर जोडला म्हणजेच त्यांचं योग्य उत्तर आलं. तर अशा काही ट्रिक्स लक्षात ठेवायच्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय, म्हणजेच हे क्रांतिकारी संघटना आणि त्यांचं काम किंवा महत्वाचे व्यक्ती कोण आहे, तर या प्रश्नाचं उत्तर योग्य येतं. यानंतर पुढील प्रश्न आहे महत्वाचा की विवरणावरून समाजसुधारक ओळखा. डिपार्टमेंट PSI असेल, कंबाईन पूर्व परीक्षा असेल, याच्यामध्ये तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये एक तरी किमान प्रश्न विचारला जातोच, सर्वात महत्वाचा आहे. आणि अजून एक आहे की ही परीक्षा झालेली आहे. या परीक्षेनंतर तुम्ही बरेच लोक पुढच्याही मुख्य परीक्षेला आहात, त्याच्यामुळे या परीक्षेवरती उत्तर कोणती बरोबर आहेत अति संभाव्य उत्तरे बघा आणि त्याच्यानंतर पुढच्या परीक्षेसाठी लगेच आपला माइंडसेट बनवून ठेवा. नसेल तर पेपर माझं हेच चुकलं आणि माझं तेच चुकलं असं जर म्हणत बसला तर तुमचे पुढच्या परीक्षेवरती खूप मोठा परिणाम इम्पॅक्ट होऊ शकतो. तर तेवढी काळजी घ्या की ह्या परीक्षेनंतर पुढची परीक्षा आहे आपली आणि भलेही हा पेपर अवघड जरी गेला तर पुढचा पेपर सोपा कसा करायचा हे मात्र आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे याच्यावरती जास्त फोकस करू नका. पुढच्या परीक्षेच्या तयारीला लगेच लागा. सुट्टी हा भाग नसायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. दिवाळी आणि दसरा ह्या सगळ्या गोष्टी आपण पास झाल्यानंतर तो आपला खरा दिवाळी आणि दसरा असतो. आपल्या विद्यार्थ्यांसाठी पास होणं हे आपल्या आत्मप्रतिष्ठेचा प्रश्न असतो. चला, तर विवरणावरून समाज सुधारक ओळखायचा आहे आपल्याला. अरुणोदय विचारले आत्मचरित्र. अरुणोदय हे आपल्याला वृत्तपत्र विचारलं नाही. जे वृत्तपत्र फडके यांनी सुरू केलं, काशीनाथ फडके यांनी सुरू केलं होतं 66 मध्ये, ते नाही. तर हे आत्मवृत्त 1884 मध्ये लिहिलं होतं, ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, बाबा पदमनजी यांनी हे आत्मवृत्त. मग समाजसुधारक एकावरूनच आपल्याला ओळखता येऊ शकतो. त्यानंतर बायबल ट्रस्ट, आता यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. परमहंस सभेचे ते सदस्य होते. अर्थातच हे महत्वाचं आहे. 1849 ची परमहंस सभा असेल. मानव धर्म सभा 1844 ची आहे. त्यानंतर इंग्रजी आणि मराठी शब्दकोशाचे लेखन केलं. याचं सिंपल उत्तर येतं बाबा पदमनजी, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार. आणि हे चरित्र लिहिलं होतं अरुणोदय हे 1884, ना की वृत्तमानपत्र. त्याच्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी, दादोबा पांडुरंग तडकरकर, बेहरामजी मलबारी हे त्यांच्या एक समांतर किंवा समवयस्क महत्वाच्या व्यक्ती येतात. तर प्रश्नाचं उत्तर आहे बाबा पदमनजी. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न आहे की कालक्रमानुसार रचना करा. घटना कालक्रमानुसार लावायच्यात आपल्याला. तर बॉम्बे प्रेसिडेन्सी हा प्रश्न कशामध्ये जातो, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पूर्व राजकीय संघटना या कंटेंट मध्ये हा प्रश्न गेलेला आहे. म्हणजे लक्षात ठेवा की हा जो टॉपिक आहे काँग्रेस पूर्वीच्या राजकीय संघटना पूर्व परीक्षेसाठी तेवढाच महत्वाचा आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तशाच पद्धतीने त्यावरती प्रश्न विचारले जातात. तर इथे एक प्रश्न आलाय संघटना आणि त्याचं
डायरेक्ट तुम्हाला वर्ष किंवा त्या संघटनेचं वर्ष आपल्याला लिहून ती संघटना कोणत्या क्रमानुसार बसते, किती नंबरला बसते हे आपल्याला सांगायचंय. तर बघूया. बॉम्बे असोसिएशन 1852 चे आहे. ठीक आहे. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, तर ही संघटना बंद झाली. बंद कधी झाली? तर जगन्नाथ शंकर शेठ यांचा मृत्यू झाला 1865 मध्ये. मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासोबत असणारे फिरोजशाह मेहता, केटी तेलंग असतील, त्याच्याबरोबर न्यायमूर्ती चंदावरकर असतील, तर हे सगळ्या महत्वाच्या व्यक्तींनी काय केलं, तर संघटना तीच होती, म्हणजे नाव फक्त तिचं बदललं, कार्यकर्ते आणि सदस्य तेच होते. त्यांनी 1885 मध्ये बनवली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. हे 1885 मध्ये ही संघटना, बॉम्बे प्रांतातील पहिली संघटना. या टॉपिक वर प्रश्न आलेले बॉम्बे असोसिएशन. मद्रास महाजन सभा 1884 मध्ये बनली. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन ही 1876 मध्ये बनली. मग आता तुम्हाला क्रम लावायचा आहे की पहिली कोणती आहे, तर नक्कीच पहिली नंबर 1 ला ही येणार आहे. त्याच्यानंतर 1876 मध्ये 4 नंबरची येते, 84 ची 3 नंबर आणि 85 ची 4 नंबरला येते. तर ही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जे आहे, तर मुंबईमध्ये पहिलं काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशननी आपल्या वरती घेतली आणि ती नंतर काँग्रेसमध्ये विलीन केली. म्हणजे विलीन झाल्याने ते सगळे सदस्य काँग्रेसचे मेंबर बनून गेले होते. तर आय होप्स तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर इथं समजलं असेल की हा 3 नंबरचा पर्याय बरोबर किंवा योग्य आहे. ए, बी, सी आणि बी हा त्याचा योग्य पर्याय आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. ब्राह्मणेतर चळवळ. बघा 3 महत्वाच्या गोष्टी आहेत आणि पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर ब्राह्मणेतर चळवळ म्हणजेच सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले. हा प्रश्न मुख्य परीक्षेला या टॉपिक वर प्रश्न विचारतात. तर सत्यशोधक चळवळ, सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर आधारित असणारे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचे की ब्राह्मणेतर चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ. ओके, छत्रपती शाहू महाराजांची. आणि आंबेडकर पूर्व दलित चळवळ. तर हे मुख्य परीक्षेचे प्रश्न आहेत. यावरती जर तुम्ही फोकस केलं तर कमीत कमी तुमचे 2-3 प्रश्न इथं सुटून जातात. मग तुम्हाला अंदाज आला असेल की चळवळ ह्या कशा आहेत आणि याच्यावरती प्रश्न आयोग कसं काढतं. कारण एक्झाम मध्ये पेपर सेटर जे असतात तर यांना हे टायटल दिलेले असतात की या टायटल वरती तुम्हाला तुमच्याकडून एक प्रश्न अपेक्षित आहे. अनालिसिस करा. चला, जर तुम्ही मुख्य परीक्षा देत असाल तर त्याचा अनालिसिस करा की कोणत्या टॉपिक वरती प्रश्न आलेला आहे. आणि अनेक परीक्षेसाठीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला अकॅडमीच्या पुस्तकामध्ये दिलेले की या टॉपिक वर किती वर्षामध्ये प्रश्न आलेला आहे. जशा पद्धतीने आम्ही अनालिसिस करून इथं युट्यूब वर जेव्हा सांगतो की इथं प्रश्न येतोय आणि तो येतोच, तर त्याच वेळी इथं सांगितलं जातं अनालिसिस करून. तसंच अभ्यास करत असताना आपण अनालिसिस करत चला. आणि सर्वात महत्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना PYQ केलेला आहे तर त्याला कोणतीही मुख्य किंवा पूर्व परीक्षा अवघड जात नाही, हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर ब्राह्मणेतर चळवळीविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे बरोबर विचारलेलं आहे. सर्वात महत्वाचा, अण्णासाहेब लठ्ठे, मुकुंदराव पाटील, नारायण टिळक यांनी डेक्कन रयत समाजाची स्थापना केली. ठीक आहे, डेक्कन रयत. तर हे सर्वात महत्वाचं आहे, विधान बरोबर आहे. दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीतील जहाल व्यक्तिमत्व होते. तर दिनकरराव जवळकर माझी पहिली बॅच होती. म्हणजे मी जेव्हा शिकवायला सुरुवात केली घरी लॅपटॉप वरती शिकवत असताना, त्या बॅच मध्ये दिनकरराव जवळकर यांचे नातेवाईक स्टुडंट माझ्या बॅच मध्ये होते आणि त्यांनी एक किस्सा सांगितला दिनकरराव जवळकर यांच्याबद्दलचा. तर हे चळवळीसाठी एवढे झाल वागत होते की त्यांना वर्तमानपत्र त्यांना काढायचं होतं आणि वर्तमानपत्रासाठी पैसे पाहिजे होते. मग तरुण मराठा असेल, तेज असेल, कैवारी असेल, तर त्यापैकी एक वर्तमानपत्र काढायचे होते. 1930 ची गोष्ट आहे. आणि त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना सांगितलं की जे ठेवलेले दागिने आहेत ते दागिने द्या मला. त्या स्त्रियांनी सांगितलं, स्पष्ट नकार दिला की नाही देणार. त्यावेळी त्यांनी आपल्या घरातलं स्वतःच एक लहान बाळ पहिल्या मजल्यावरती राहत असताना ते लहान बाळ पायाला पकडलं आणि त्याने असं पकडलं, म्हणे ते सोन्याचा डब्बा द्या, नसेल तर बाळाला फेकून देतो. आणि ते पैसे घेऊन त्यांनी वर्तमानपत्र सुरू केलं होतं. लक्षात आलं असेल की हे जहाल नेते होते की नाही. आणि यांनी देशाचं दुश्मन पुस्तक लिहिलं 24-25 मध्ये, 24 नंतर. आणि त्या देशाच्या पुस्तकामध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक या दोघांवरती एवढी जहाल टीका केली होती की पुण्यातील ब्राह्मण, सनातनी ब्राह्मण मंडळी, विचारांनी ब्राह्मण मंडळी हे दिनकरराव जवळकरांबद्दल काय म्हणायचे. त्याचे एक वाक्य सांगतो की हा दिनकरराव जवळकर विषाच्या पेल्यामध्ये बुडवून लिहितो की काय एवढा जहाल लिहितो. हे 10 जहाल आहेत. ठीक आहे, विधान बरोबर आहे. देशाचे दुश्मन हे या पुस्तकाच्या खटल्याचे वकीलपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलं. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. युट्यूब वर ते पुस्तक आहे, माझ्याकडे पुस्तक आहे PDF स्वरूपामध्ये.
नाही, डायरेक्ट हार्ड कॉपी, ते वाचायला खूप तुम्हाला आवडेल. अवांतर वाचनाचा भाग. तर देशाचा दुश्मन हे बरोबर आहे. याच्याबद्दल सांगतो की बागडे, लाड, जेधे आणि जवळकर या चौघावरती खटला दाखल केला. कोणी? लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला होता, चिपळूणकरांचा मृत्यू झाला होता, तर त्यांच्या नातेवाईकांनी मानहानीची केस टाकली आणि बोभटकर हे वकील होते त्या पक्षाचे. परंतु या ब्राह्मण समुदायाने एक पत्रक काढलं की या चौघांची केस भारतात कोणी घ्यायची नाही. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1926 मध्ये यांची केस घेतली आणि आंबेडकर पहिल्या हिअरिंगला होते, दुसऱ्या हिअरिंगच्या वेळी बोबटकर गायब होते. कारण का? तो डॉक्टर आंबेडकर हे वकिलीची सुरुवात केली आणि एवढी प्रचंड चांगली वकिली त्यांनी करत होते, तर बोबटकर दुसऱ्या केसलाच निघून गेले आणि ह्या चौघांची सुटका केली. त्याचा परिणाम म्हणजे 1927 मध्ये जेव्हा महाडमध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला, तर त्यावेळी हे सगळी मंडळी डॉक्टर आंबेडकरांना सपोर्ट करायला महाडमध्ये होते. म्हणजे याला कृतज्ञता असं म्हटलं जातं. संकटात जो मदत करतो ना, तर जिंदगीत त्याची साथ सोडायची नाही कधीच. हे लक्षात ठेवा आजच्या लेसन मधून. त्यानंतर इथं केशवराव जेधे यांनी 1922 मध्ये छत्रपती मेळा सुरू केला, तर हे विधान बरोबर आहे. याचं विश्लेषण जर करायचं झालं तर लोकमान्य टिळकांनी गणेश जयंती किंवा गणपती उत्सव सुरू केला होता. ठीक आहे, गणपती उत्सव सुरू केला होता आणि त्या गणपती उत्सवाला हे 1893 आणि शिवजयंती 1895 ची. तर याला चॅलेंज करण्यासाठी केशवराव जेधे, पूर्ण महाराष्ट्राला काँग्रेस जर कोणामुळे माहीत झाली असेल तर केशवराव जेधे यांच्यामुळे माहीत झाली होती. आणि शुक्रवार पेठेमध्ये महात्मा गांधीजी आणि छत्रपती शाहू महाराज जर कुठे येत असतील तर केशवराव जेधे यांच्या घरी येत होती. लक्षात ठेवा. आणि तो रोजचे कित्येक 100-150 लोकांच्या जेवणाची सोय त्यांच्या त्या वाड्यामध्ये होत होती. आणि काँग्रेस भवन बनायच्या अगोदर सगळे काँग्रेसचे नेते केशवराव जेधे यांच्या घरी येत होते. तर सर्वात महत्वाचं आहे, फैजपूर अधिवेशन पहिलं ग्रामीण सक्सेस करायचे की नाही करायचं, तर सक्सेस हे यांनी करून दिलं होतं, म्हणून हे विधान बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय येऊन जातं, तर ABCD सगळी विधानं काय आहेत, बरोबर आहेत. तर सविस्तरपणे आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे विश्लेषणासहित देण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप्स तुमचे सगळेचे सगळे प्रश्न बरोबर यायला पाहिजेत. एक मोठा एक मार्गदर्शक या नात्याने अपेक्षा करतो की सगळे तुमच्या प्रश्नांचे उत्तर बरोबर आले असतील. आणि आता पुढे जे एक्झाम आहे, तर एक्झाम साठी शुभेच्छा तर असणारच आहे माझ्याकडून नेहमीच. आणि युट्यूबचा तर तुम्हाला 100% फायदा होतो, परंतु अभ्यासात कमी पडायचं नाही. कारण का? तर अस्तित्वाची लढाई असते. कोणाचं एज संपत असतं, कोणाच्या स्वतःच्या कर्तृत्वासाठी, आदर्श बनण्यासाठी आपण एक प्रयत्न करत असतो. सो अभ्यास तुम्हाला चांगला करायचा आहे. जर इतिहास अवघड जात असेल तर ह्या सगळ्या बॅचेस आहेत, ह्या बॅचेस ऍप्लिकेशन मध्ये आहेत. हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेतलं असेल, हिस्ट्री बाय सचिन गोळी खाली लिंक दिलेली आहे. जर कोणाला काही शंका असेल तर तुम्हाला दिलेला नंबर आहे माझा, त्या नंबरवरून तुम्ही मला फोन केला तरी चालेल. आणि पास होण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सर्वोत्तम प्रयत्न केलेले आहेत. सो स्वतःला रिग्रेट फील करून घेऊ नका की परीक्षा अवघड गेली, प्रश्न सुटला नाही, सिली मिस्टेक्स झाल्या. शेवटी माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि जो चुकला नाही ना, तर तो कोणापुढे झुकला नाही. आणि न चुकणारे व्यक्ती म्हणजे शाहू फुले, आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांसारख्या झाल्यात. आणि म्हणून आपण त्या सगळ्यांना नतमस्तक आदर्श मानून आणि त्यांच्या कृतीतून आपण जे काही शिकतो, तर यातूनच आपण एक भावी चांगला अधिकारी बनत असतो. अभ्यासामध्ये जर तुम्हाला काही विशेष प्रकारच्या अडचणी असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन केला तरी चालेल. आणि परीक्षा झालेली आहे त्याचं टेन्शन घेऊ नका. पुढच्या परीक्षेसाठी तुम्ही सर्वोत्तम प्रयत्न करा. आणि यावर्षीची टोपी आणि यावर्षीचे स्टार होण्याची संधी हे तुम्हालाच आहे. त्याच्यामुळं हॅपी राहा, हेल्दी राहा. थँक्यू सो मच. लेक्चर आवडलं असेल तर लाईक शेअर करायला नक्की विसरू नका. खूप खूप आभार आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.